बियाणे आणि खते शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी सुयोग्य नियोजन करावे. नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून प्रस्ताव तातडीनं शासनास सादर करावेत. मंत्री छगन भुजबळ. नाशिक दिनांक 15 जून. शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते आणि बियाणे उपलब्ध होण्यासाठी सुयोग्य नियोजन करण्यात यावे. तसेच पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत तातडीनं पंचनामे करून शासनास सादर करावे, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मंत्री छगन भुजबळ यांनी आज येवला येथील संपर्क कार्यालयात अधिकाऱ्यांसमवेत विविध विकास कामांबाबत तसेच पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला आहे. यावेळेस ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाडवे, तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड, निवासी नायब तहसीलदार पंकज नेवसे, येवला शहर पोलीस निरीक्षक धीरज महाजन, पोलीस निरीक्षक, तालुका पोलीस निरीक्षक मंडलिक यांच्यासह महावितरण आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी मंत्री श्री भुजबळ यांनी म्हटलं आहे की येवला शहर आणि तालुक्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या कांद्यासह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेला कुठलाही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये, यासाठी जलद गतीनं नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून प्रस्ताव शासनास सादर करावे. वीज पडून तसेच अतिवृष्टीमुळे जीवितहानी आणि वित्तहानी झालेली असेल त्यांचे पंचनामे करून त्यांना मदत उपलब्ध करून देण्यात यावी, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तालुक्यात शासनाकडून 250 क्विंटल मोफत बियाण्याचे उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे आणि या बियाण्याचे लाभार्थ्यांना योग्यरित्या वाटप करण्यात यावे. शेतकऱ्यांना बियाणे आणि खतांचा पुरवठा मुबलक प्रमाणात होण्यासाठी सुयोग्य नियोजन करण्यात यावे, अशा सूचना मंत्री श्री भुजबळ यांनी बैठकीत दिल्या. मंत्री श्री भुजबळ यांनी म्हटलं आहे की तालुक्यात काही भागात अद्यापही पाणी टंचाई असून त्या भागातील नागरिकांना नियमित पाणी पुरवठा करण्यात यावा. या परिसरात 1 जुलैनंतर देखील टँकरची आवश्यकता लागल्यास तसा प्रस्ताव पाठवण्यात यावा. येवला शहरातील साठवण तलावात पाणी उपलब्ध करून देण्यात आलेलं असून शहरात नियमित पाणी पुरवठा करण्यात यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. दिनांक 16 जून 2025. विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात आणि 23 जून 2025 रोजी विदर्भातील शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा होईल. या निमित्ताने माननीय नामदार श्री दादाजी भुसे, शालेय शिक्षण मंत्री हे तुंगनदिगर, तालुका बागलाण, जिल्हा नाशिक येथे, तर माननीय नामदार डॉक्टर अशोक उईके, आदिवासी विकास मंत्री हे मुंडेगाव, तालुका इगतपुरी येथील शासकीय आश्रमशाळेत प्रवेशोत्सव सोहळ्यासाठी उपस्थित राहतील. शालेय शिक्षण विभागाने राज्यात शाळा प्रवेशोत्सव उपक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाअंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व मंत्री, राज्यमंत्री, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना भेट देतील. या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात येईल. प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरणाच्या हेतूने मोफत पाठ्यपुस्तके ही योजना राबवण्यात येते. या योजनेअंतर्गत 1ली ते 8वी पर्यंतच्या शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि शासन अनुदानित सर्व खाजगी शाळांमधील विद्यार्थ्यांना सर्व माध्यमांची, सर्व विषयांची पाठ्यपुस्तके शाळेच्या पहिल्या दिवशी मोफत वितरित करण्यात येतील. शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील 1ली ते 8वी पर्यंतच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना 2 गणवेश, 1 जोडी बूट, 2 जोडी पायमोजे शासनाकडून शाळा व्यवस्थापन समितीमार्फत देण्यात येतील. शासकीय आणि अनुदानित शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पौष्टिक मध्यान्ह भोजन उपलब्ध करणे हा प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण करणे योजनेचा उद्देश आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर आणि शिक्षणावर शासकीय व अनुदानित शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पौष्टिक मध्यान्ह भोजन उपलब्ध करणे हा प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचा उद्देश आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर आणि शिक्षणावर सकारात्मक परिणाम होईल. विद्यार्थी पठण नोंदणीचे उपस्थितीमध्ये प्रमाण वाढवणे आणि गळतीचे प्रमाण कमी करणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. शैक्षणिक गुणवत्तेसाठी राज्य शासनाच्या शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, अनुदानित आणि अंशतः अनुदानित खाजगी शाळांमधील 1ली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना तांदूळाबरोबरच धान्यादी मालाचा पुरवठा करून नियमित आहार उपलब्ध करून देण्यात येतो. तसेच नियमित आहारासोबत आठवड्यातून एकदा पूरक आहार देण्यात येतो. या योजनेमध्ये फोर्टिफाईड तांदूळ केंद्र शासनाच्या भारतीय अन्न महामंडळामार्फत उपलब्ध करून देण्यात येतो.
शासनाच्या शालेय पोषण आहार योजनेमुळे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढण्यास मदत झाली आहे. निपुण महाराष्ट्र हा उपक्रम राज्य शासनाने राष्ट्रीय पातळीवरील निपुण भारत मिशनच्या अनुषंगाने सुरू केलेला एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. त्याचा उद्देश बालकांची मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान यामध्ये सुधारणा करणे हा आहे. या उपक्रमाच्या उद्दिष्टांमध्ये मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान प्राप्त करून देणे, 3री पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना वाचन, लेखन आणि गणितातील मूलभूत कौशल्य आत्मसात करून देणे, प्रत्येक विद्यार्थ्याच्या अध्ययन प्रगतीचा सतत आढावा घेणे आणि त्यानुसारच उपाययोजना करणे, समुदायाच्या सहकार्याने शाळांमध्ये सकारात्मक वातावरण तयार करणे, विद्यार्थ्यांचा अधिकम पातळीवर आधारित मूल्यांकन आणि त्या आधारे अध्यापनात सुधारणा करणे, डिजिटल साधनांच्या माध्यमातून अध्यापन अधिक प्रभावी करणे. निपुण महाराष्ट्र हा उपक्रम केवळ मूलभूत शिक्षण सुधारण्यापुरता मर्यादित नाही, तर ती एक दीर्घकालीन शैक्षणिक परिवर्तनाची प्रक्रिया आहे. शिक्षक, विद्यार्थी, पालक, शाळा प्रशासन आणि राज्य शासन यांच्या समन्वयातून राज्याने FLNमध्ये देशात आघाडी घेण्याचा संकल्प केला आहे. राज्यातील हुशार विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणीमुळे शिक्षणात अडथळे येऊ नयेत, वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणात प्रोत्साहन देण्यासाठी विविध शिष्यवृत्ती योजना राबवल्या जातात. गुणवान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याकरिता 5वीमधील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यास दरवर्षी 5,000 रुपये एवढी रक्कम 3 वर्षांकरिता, तर 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना दरवर्षी 7,500 एवढी रक्कम 2 वर्षांकरिता देण्यात येते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत 8वीमध्ये परीक्षा घेण्यात येते आणि या परीक्षेमधील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना 9वी ते 12वीपर्यंत दरवर्षी 12,000 रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते. तसेच खुली गुणवत्ताधारक शिष्यवृत्ती योजना, संस्कृत शिष्यवृत्ती योजना या योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना देण्यात येतो. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यान्वित असलेल्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमामध्ये शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येते. तपासणीनंतर प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक तपासणी अहवाल दिला जातो. उपचाराची गरज असल्यास पालकांना सल्ला दिला जातो. तसेच गंभीर आजार आढळल्यास डॉक्टरांकडे पाठवले जाते. राज्यातील 1ली ते 12वीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ दिला जातो आणि यामध्ये विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास, अपघातामुळे शस्त्रक्रिया करावी लागल्यास, सर्पदंश, पोहताना मृत्यू झाल्यास किंवा विद्यार्थी कोणत्याही कारणामुळे जखमी झाल्यास त्या प्रकारानुसार सानुग्रह अनुदान देण्यात येते. त्यासोबतच शालेय शिक्षण विभाग विद्यार्थ्यांसाठी असलेल्या विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी कटिबद्ध आहे.